अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात नवी अपडेट आहे। 15 वर्षीय पीडितेचं बयान पोलिसांनी नोंदवलं असून तपास अधिक गतीनं सुरू आहे। दरम्यान मुख्य आरोपी अयानचा मित्र आणि सह आरोपी उझैर खान यांच्या विरोधात पीडित मुलीच्या आईनं तक्रार दाखल केलेली आहे। 16 वर्षीय पीडितेचा पाठलाग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। या तक्रारीच्या आधारे उझैर खान विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत नवा गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे। तसेच या प्रकरणातील डिजिटल डिव्हाइसेसमधील डेटा रिकव्हर करण्याचं कामही सुरू करण्यात आलेलं आहे। या डिजिटल पुराव्यांमुळे तपासात आणखीन महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। परतवाडा प्रकरणातील या नव्या FIRमुळे आरोपीच्या अडचणी वाढल्या असून पुढील तपासाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। ते विक्टिम 15 वयाची जे विक्टिम त्यांनी दिलेली आहे त्यांच्या स्टेटमेंट अकॉर्डिंग काही सेक्शुअल अफेन्स सारखा ते समोर आला नाही त्या स्टेटमेंटमध्ये, तर ऑब्वियसली त्या कारणावर काही वाढीव सेक्शन तसा ॲड केलेली नाही। पण जर ते सेम विक्टिम माझ्या किंवा पोलिसाच्या समोर येऊन आणखी काही स्टेटमेंट जर त्यांनी दिलेली आहे तर देत आहे तर ऑब्वियसली त्यांची सेकंड स्टेटमेंट घेऊन तसा आम्ही वाढ करणार आहे। आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सदर बयान मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आलेले आहे। बयान फक्त बयान जोडण्यात आलेले आहे, कलम अजून कुठली समाविष्ट करण्यात नाही आहे। येस, द रिझन बिंग आय गेट इन टू द डिटेल्स। म्हणजे काय, ते मुली 15 वयाची आहे आणि ते विक्टिम आहे, विक्टिम इन द सेन्स मायनर आहे आणि ते समोर ऑन रेकॉर्ड आली, पण त्यांच्या स्टेटमेंटमधून काही सेक्शुअल अफेन्स सारखा काही निष्पन्न होत नाही। पण आमची जे FIR आहे ते सेक्शन्स तुम्ही बघितला तर ते पॉक्सो आणि ऑब्सिनिटीचे सेक्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे। तर ॲटलिस्ट ऑन अ कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स सारखा, कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स मराठीमध्ये तुम्ही काय सांगतो ते आम्ही क्रॉस चेक पुरावा जे आहे, पण ॲटलिस्ट वी आर ट्राईंग टू एस्टॅब्लिश की जे मेन अक्यूज्ड अयान आहे ते मायनर मुलीला जे हे अप्रोच करत होता, म्हणून ॲटलिस्ट त्या एलिमेंट आम्ही तिथे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार फ्रॉम द स्टेटमेंट ऑफ द विक्टिम। येस, आरोपीकडून हे सगळे जे 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे, इन्क्लूडिंग जे मेन अयान आणि सेकंड उझैर। हाँ, ये नंबर 1 अयान एंड ये नंबर 2 उज़ैर जो आरोपी है, इनसे काफ़ी अच्छा जो है हमको इन्फॉर्मेशन मिला है इन टर्म्स ऑफ इंटरोगेशन, एंड उसी इन्फॉर्मेशन के बेसिस पे जो है हम बाकी का आरोपी निष्पन्न कर रहे हैं, सीजर्स वगैरह कर रहे हैं, एंड बाकी का भी हमारा जो तपास है वो हम कर रहे हैं। वरिष्ठाकडून आम्हाला असा निर्देश जे आहे ते आलेली आहे की एक विक्टिम परवा ते ऑन रेकॉर्ड आलेली आहे आणि कालच्या दिवशी आणखी एक विक्टिमची आई ते समोर येऊन त्यांची वेगळी स्टेटमेंट दिली आणि त्याप्रमाणे वेगळी एक FIR दाखल केलेली आहे। तर ह्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्फॉर्म केलेली आहे, तर दे आर सॅटिस्फाईड विथ द लेवल ऑफ प्रोग्रेस। आणि त्यांच्याकडून आम्हाला आणखी एक निदर्शन आला, इनफॅक्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आम्हाला भेटलेली आहे। नंबर 1 की विक्टिम्सला गोपनीय पद्धतीने विनंती करून, अप्रोच करून त्यांना समोर येऊन तक्रार द्यायची प्रयत्न जे आहे ते गोपनीय पद्धतीने सुरू ठेवा, असा एक इन्स्ट्रक्शन्स जे आहे आम्हाला मिळालेली आहे। आणि सोबत सेकंडली जे काही डिजिटल डिव्हाइसेस जे आम्ही जप्त केलेली आहे ते डिजिटल डाटाची ॲनालिसिस आणि ते सोडून आणखी फॉरेन्सिक जे ॲनालिसिस आहे त्यावर जास्त फोकस करा, असं पण सिनियर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, सो दॅट जास्त ते जास्त एव्हिडन्स गोळा करून ते केस टाईट करायची असं इन्स्ट्रक्शन दिलेली आहे।
तर वी आर वर्किंग ऑन द सेम थिंग.